नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फा बरेच विद्यार्थी या भरतीला घेऊन जे मित्रांनो आतुरतेने वाट बघत होते. तर फायनली मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जे मित्रांनो जाहिरात आलेली आहे आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या 4660 प्लस जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघालेली आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये जे तुमचे फॉर्म भरण्यात आले होत आहे. 15 एप्रिल 2024 ला तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होतं आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 14 मे 2024 हे असणार आहे. ठीक आहे, तर 10वी पासवर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर या भरतीमध्ये कॉन्स्टेबलचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरचं सुद्धा आहे. तर कॉन्स्टेबल पदामध्ये तुम्हाला यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे आणि जे एसआयचं जे पद आहे तर यामध्ये जे आहे तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे. दोन्ही फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही फक्त 10वीच पास आहे तर तुम्हाला मित्रांनो यामध्ये कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर मी तुम्हाला भरती निघायच्या 1 वर्ष अगोदरपासूनच सांगत आलो होतो की आरपीएफ रेल्वे पोलीस भरती लवकरच निघणार आहे. कारण की यामध्ये पहा मित्रांनो, जोपर्यंत आपण 6 महिने अभ्यास करत नाही किंवा 1 वर्ष अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण कोणती परीक्षा जी आहे मित्रांनो पास नाही होऊ शकत. कारण की तेवढा त्यासाठी अभ्यास सुद्धा पाहिजे असते. ठीक आहे, तर मी तुम्हाला याआधीच पहिल्यापासून सांगत होतो जेणेकरून तुमची या ठिकाणी पूर्ण अभ्यास झाला पाहिजे, त्याचबरोबर तुमची या ठिकाणी तयारी झाली पाहिजे आणि तुमचं जे मित्रांनो त्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जे ऑफिशियली मित्रांनो नोटिफिकेशन जे आहे या ठिकाणी आलेलं आहे. ऑफिशियली वेबसाईटवर जे आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जाहिरात आली आहे. ती जाहिरात सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्याचबरोबर काय काय मित्रांनो यावर्षी वयोमर्यादा असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये पगार वगैरे किती आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय, पुस्तक कोणकोणते लागणार आहे आणि आपण अभ्यासाची तयारी कशी केली पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे ऑफिशियली तुम्ही जाहिरात या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट 2024. तर ही संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो रेल्वे पोलीस आरपीएफ रेल्वे पोलीस भरती याची. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आरपीएफ 2024 सब इन्स्पेक्टरचे जे फॉर्म आहे त्याचबरोबर कॉन्स्टेबलचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 15 एप्रिल 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्याचबरोबर आपण पगारचा जर विचार केला या ठिकाणी आरपीएफ सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्ही बघू शकता तर यामध्ये ग्रॅज्युएशन लागते शिक्षण. त्याचबरोबर पगार यामध्ये 35,000 पासून स्टार्टिंग होणार आहे. 35,400 पर्यंत तुम्हाला स्टार्टिंग असणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष यामध्ये लागते आरपीएफमध्ये. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरच्या ज्या जागा ह्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी 452 जागा आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल बघू शकता आरपीएफ, तर या कॉन्स्टेबलसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर पगार तुम्ही बघू शकता 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि वयोमर्यादा 18 ते 28 आहे. आणि जागा या ठिकाणी 4,208 आहे. तर टोटल या ठिकाणी 4,660 जागा आरपीएफ कॉन्स्टेबल या भरतीच्या. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही जाहिरात. तर लवकरच तुमची या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होणार आहे. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शिक्षण मित्रांनो 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि जागा जी आहे मित्रांनो यामध्ये 4,660 प्लस जागांसाठी ही भरती निघाली आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी जी आहे मित्रांनो मे महिन्यातली जी आहे शेवटची तारीख आहे या ठिकाणी 14 मे 2024 फॉर्म 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे तर 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा. ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर या अगोदर जे वयोमर्यादा होती ते फक्त 18 ते 25 होती. तर यावर्षी मित्रांनो कोरोनामुळे तुम्हाला या ठिकाणी कोविडमुळे या ठिकाणी 3 वर्षाची या ठिकाणी एक्स्ट्रा सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर SC ST कॅटेगरीच्या मुलांना आणखीन यामध्ये 5 वर्ष सूट आहे. ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना यामध्ये 3 वर्षाची सूट आहे. तर ओबीसी कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार सुद्धा यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात आधी तुमच्या
टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे। तर सर्वात आधी यामध्ये 120 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल मित्रांनो 120 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 300 एवढी असणार आहे आणि 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। तर जे पण मुले या ठिकाणी अभ्यास करणार आहे, जे पण मुले मनापासून अभ्यास करणार आहे, जे पण मुले इमानदारीने अभ्यास करणार आहे, त्यांचंच मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, कारण की पेपर थोडासा हार्ड सुद्धा असते, ठीक आहे। तर मागची जी भरती होती त्यामध्ये कट ऑफ सुद्धा थोडा कमी गेला होता आणि पेपर सुद्धा एकदम हार्ड होता, ठीक आहे। तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे। तुक्के वगैरे यामध्ये जे मित्रांनो मारायचे नाही आहे, ठीक आहे। तर इमानदारीने तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे, 5 यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे पुरुष उमेदवारांना। त्याचबरोबर लॉंग जंप सुद्धा आणि हाय जंप सुद्धा आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे। तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि यामध्ये लॉंग जंप सुद्धा असणार आहे आणि हाय जंप सुद्धा असणार आहे महिला उमेदवारांसाठी, ठीक आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। जे सब इन्स्पेक्टरचे जे ग्राउंड आहे तर सब इन्स्पेक्टरमध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 6.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर लॉंग जंप सुद्धा आणि हाय जंप सुद्धा आहे। महिला उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये सब इन्स्पेक्टरमध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, लॉंग जंप सुद्धा असणार आहे, हाय जंप सुद्धा असणार आहे, ठीक आहे। तर अशी जे मित्रांनो संपूर्ण प्रोसेस आहे RPF रेल्वे पोलीस भरतीची। तर आतापासून तुम्हाला मित्रांनो पुस्तक कोणते घ्यायचे तर RPF रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो हिंदीमधून पुस्तक बेस्ट आहे, ठीक आहे। तर हिंदीमधून जर तुम्ही घ्याल तर हे मित्रांनो रिझल्ट देणारे पुस्तक आहे। एक आहे मित्रांनो लुसेंटचं एक पुस्तक येते ते हिंदीमधून आहे। तर ह्या पुस्तकामधले सुद्धा मित्रांनो जीकेचे जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे RPF रेल्वे पोलीस भरतीचा। तर ज्यांना सुद्धा घ्यायचा असेल तर नक्कीच घ्या। त्याचबरोबर जे मित्रांनो एक अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे, त्यामध्ये तिन्ही टॉपिक आहे, त्यामध्ये जे जीकेचे सर्व प्रश्न आहे, त्याचबरोबर रिझनिंगचे सुद्धा सर्व टॉपिक आहे, मॅथचे सुद्धा सर्व टॉपिक आहे त्यामध्ये। तर ते पुस्तक मित्रांनो तुम्हाला जवळपास 200 रुपयापर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर एक चक्षू पब्लिकेशनचं सुद्धा पुस्तक आहे, तसंच आहे ते सुद्धा, तर ते सुद्धा तुम्हाला 200 पर्यंत भेटणार आहे। तर ह्या दोनपैकी एक तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे, ठीक आहे। दोन्ही पुस्तक हे सारखेच आहे, एक लक्षात ठेवा। तर दोनपैकी एक पुस्तक तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं, पण हे जे सर्व पुस्तक आहे हे दोन्ही मित्रांनो हिंदीमधून आहे, ठीक आहे। तर या पुस्तकातून जे तुम्ही आतापासून अभ्यास करा, ठीक आहे। आणि आतापासून जे अभ्यासाचं जे नियोजन आहे तर जीकेसाठी तुम्ही जवळपास 3 ते 4 घंटे अभ्यास करा, रिझनिंगसाठी तुम्ही 2 घंटे द्या, त्याचबरोबर गणितासाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 2 घंटे द्या। तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाचं या ठिकाणी नियोजन लावू शकता, ठीक आहे। तर पहा मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे येत्या मित्रांनो या ठिकाणी 15 एप्रिल 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।